Hi friends, in this video we have learned about remaining part of properties of air. So now when there exists a difference in the air pressure at two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. तर जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतील दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा ही जास्त ठिकाणच्या दाबाकडून कमी दाब असलेल्या ठिकाणाकडे वाहू लागते. At such times, we feel a breeze or a wind blowing. The winds are an effect of the difference in air pressure. ज्यावेळेस हवा ही जास्त दाबाच्या ठिकाणाकडून कमी दाबाच्या ठिकाणाकडे वाहू लागते अशा वेळेला आपल्याला वारे सुटल्याचे जाणवते. म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेला फरकाचा परिणाम म्हणजेच वाहणारे वारे होय. You will learn more about this in the lesson called winds in geography. तर याविषयी अधिक माहिती आपण जिओग्राफी या विषयातील winds या पाठातून घेणार आहोत. Try this. Take ice cubes in a glass up to 3/4 of its height. Now observe what happens. How did the water droplets appear on the outside of the glass? तर इथे एक आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे व त्यामध्ये पाऊण उंचीपर्यंत आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत आणि त्याचे ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर आपल्याला तिथे काय झालेले दिसून येईल. हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स अपिअर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. तर त्या ग्लासच्या बाहेर पाणी आलेले आपल्याला दिसून येईल. तर ते कसे झाले ते पाहूया. Due to the ice cubes in the glass, the air surrounding the glass cools down. As the water vapor in this air cools down, it condenses and gets transformed into water. It is the water that collects on the outer surface of the glass. तर काय होते बघा. ज्यावेळेस एका ग्लासमध्ये आपण बर्फाचे खडे टाकतो त्यावेळेस त्याच्या बाहेर आपल्याला पाणी आल्याचे दिसून येते. तर ते का झाले. ज्यावेळेस आपण ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवतो तेव्हा ग्लासमध्ये असलेला ग्लासभोवती जी हवा असते तिला थंडावा मिळतो व त्या हवेचे बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते व हे पाणी ग्लासच्या बाहेरील भागावर जमा होते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन द डिफरंट प्लेसेस. सिमिलरली the humidity levels also change from time to time during the period of a single day. तर आता जी हवेतली आर्द्रता असते ही वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळी असते. Similarly, the humidity levels also change from time to time during the period of a single day. तर दिवसभराच्या कालावधीत ही हवेतल्या डेन्सिटीचे प्रमाण टाइम टू टाइम बदलत असते. The level of humidity of the air is determined by its capacity to hold water vapor during the night or at dawn. When the temperature of air is low, its capacity to hold the vapor is less. At such times, the excess vapor is transformed into water droplets. This is what we call dew. तर हवेतल्या डेन्सिटीचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. ज्यावेळेस रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी झालेल्याचे दिसून येते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही कमी होत असते. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डाऊन व्हेन टेम्परेचर ऑफ एअर इज लो इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. ॲट सच टाइम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू वॉटर ड्रॉपलेट्स. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू. तर अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. यालाच आपण दवबिंदू असे म्हणतो. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू. म्हणजेच दवबिंदू असे आपण त्याला म्हणतो. इन द आफ्टरनून व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय, द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. देन compared to its fully capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. तर जेव्हा आपण
जेव्हा आपण दुपारी हवेचे तापमान वाढलेले दिसून येते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढत असते. अशा वेळेस हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण हे कमी होत जाते. अशा वेळी आपल्याला हवा ही कोरडी झाल्याचे जाणवते. Then compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. Okay. The proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. As a result, we feel the dampness or humidity. तर पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी असलेल्या हवेतल्या बाष्पाचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात असते. अशा वेळी आपल्याला डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी म्हणजेच दमटपणा जाणवतो. इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन द रेन्स दे डू नॉट. व्हाय इज दिस सो? तर ज्यावेळेस उन्हाळ्यात आपण ओले कपडे टाकतो त्यावेळेस ते चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाही. तर असे का घडते? कारण उन्हाळ्यात बाष्पीभवन हे लवकर होते पण पावसाळ्यात होत नाहीत. म्हणून उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. यूज युअर ब्रेन पॉवर. Dip an uncorked inverted empty bottle in a slanting position into the water in a wide container. What do you observe? तर इथं काय करायचं आहे बघा, एक एक्सपेरिमेंट करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला एक रिकामी बाटली घ्यायची आहे ज्याला टोपण नसेल ती, आणि ती उलटी करून आपल्याला एक पाण्याचं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यात उलटी करून ती तिरपी धरायची आहे, हॉरिझॉन्टल धरायची आहे आणि मग बघायचं आपल्याला त्यात काय होत. त्यावेळेस आपल्याला असे दिसून येईल की तिथे खूप मोठ्या प्रमाणात बबल्स आलेले दिसून येतील. प्रॉपर्टीज ऑफ एअर, अशा प्रकारचे बबल्स आलेले आपल्याला दिसून येतील. सेकंड एक्सपेरिमेंट, ट्राय दिस. व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट. तर आता आपल्याला एक फुगा घ्यायचा आहे आणि त्यात हवा भरायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय झालेलं दिसून येईल, तर त्यामध्ये आपल्याला हवा फुगलेला दिसून येईल. म्हणजेच हवा जागा व्यापते हे आपल्याला इथे दिसून येईल. व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट. तर एक फुगा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यात हवा भरायची आहे. मग नंतर आपल्याला त्यात काय बदल झालेला दिसून येईल, तर तो फुगा फुगलेला दिसून येईल. म्हणजेच हवा जागा व्यापू शकते. ओके. We come to know from the activities above that air has properties like occupying space, having a certain volume, having mass and weight. तर आता आपण जेवढे एक्सपेरिमेंट केलेत त्यातून आपल्याला असं लक्षात येते की हवा जागा व्यापते, तिला विशिष्ट आकारमान आहे, तिला व्हॅल्यूम आहे, तसेच तिला वेट व मास आहे. हे हवेचे विविध गुणधर्म आहेत. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, dust, smoke and moisture. When rays of light fall on these minute particles, minute particles, the particles spread the light in all the direction. The natural phenomenon is called scattering of light. तर एअर ही काही वायू तसेच धूर व बाष्प यांच्या अति छोट्या छोट्या कणांचे मिश्रण आहे किंवा मिक्सचर आहे. जेव्हा हे रेज हवेतील सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा त्या प्रकाशाला सर्व दिशेने ते स्प्रेड करतात. दिस नॅचरल फिनॉमिनन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्यालाच आपण प्रकाशाचे विकिरण असे म्हणतो. नेक्स्ट, टेम्परेचर रेग्युलेशन. द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. This energy is reflected by the earth in the form of heat. The constituents of air surrounding the earth, such as water vapor, carbon dioxide, absorb a part of this heat and give it to the other constituents of air. तर आता आपण टेम्परेचर रेग्युलेशन हे पाहणार आहोत. तर यामध्ये काय होतं, पृथ्वी सूर्याकडून ऊर्जा मिळवते व तीच ऊर्जा पृथ्वी परत
उष्णतेच्या रूपात परत फेकते किंवा परत टाकते. टेम्परेचर रेग्युलेशन. द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. तर पृथ्वी ही सूर्याकडून उष्णता घेते. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. व हीच ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात परत फेकते. The constituents of air surrounding the earth such as water vapor, carbon dioxide absorb a part of this heat and give it to other constituents of air. तर ही फेकलेली जी उष्णता असते ते जे पृथ्वीवर असणारे काही घटक आहेत म्हणजेच कार्बन डायऑक्साईड यासारखे काही घटक हे उष्णतेचा काही भाग शोषून घेतात व तो इतर घटकांना ट्रान्सफर करतात किंवा देतात. त्यामुळे पृथ्वीचा जो भाग आहे तो उबदार किंवा हीट राहतो. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. जो हा पृथ्वीचा पृष्ठभाग असतो तो जो वॉर्म राहिलेला असतो तो जीवसृष्टीला अनुकूल असा असतो. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. तर काय होते बघा, पृथ्वीवर जर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान हे खूप कमी झालेले आपल्याला दिसून आले असते. नेक्स्ट, ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजेच ध्वनी प्रसारण. ऑल द साऊंड्स दॅट वी हेअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. तर जे ऐकू येणारे जे आवाज असतात ते आपल्याला आपल्या सभोवतालच्या हवा असते त्यातून आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. द डेन्सिटी ऑफ एअर आल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. तर जे तापमानातील बदल असतात त्यामुळे हवेची घनतासुद्धा बदलत जाते. द डेन्सिटी ऑफ एअर आल्सो चेंज ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. तर त्या उलट काय होतं, थंडीच्या दिवसात म्हणजे विंटर सीझनमध्ये हवेमधली डेन्सिटी ही वाढते. वी कॅन हिअर द व्हिस्टल ऑफ अ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. तर पहाटेच्या वेळेस आपल्याला विंटर सीझनमध्ये जे ट्रेन असतात त्यांचे आवाज आपल्याला ऐकू येत असतात. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. तर हवा हे ध्वनी प्रसारणाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून उपयोगात येते. So now here properties of air, this point is completed. Next videos we have learned about properties of water. Thank you. For more videos please like, share and subscribe my channel JR Science Academy online lectures. For any queries, comment or mail us on jrscienceacademy@gmail.com.